तेल टाकायचं, जिरं टाकायचं, मग कढीपत्ता, मिरच्या तळून द्यायच्या. आणि आज आपण काय बनवतोय, मुरमुऱ्यापासून पोहे बनवायचे. हे असे भिजवून घेतले पोहे, मुरमुरे. नॉर्मल मीठ टाकायचं कारण मिरची तिखट लागणार नाही. शेंगदाणे टाकायचं. त्याला असं व्यवस्थित थोडंसं शिजवून घ्यायचं. मग कांदा टाकायचा. आता हळद टाकायचं. आणि थोडीशी कोथिंबीर आणि नंतर वरून टाकायची परत. पाहू शकता हे का असं थोडंसं लाल होऊ द्यायचं कांदा वगैरे. मग आपण मुरमुरे टाकायचे मध्ये. हे झालं आता आपलं हे असं. आता टाकूया मुरमुरे. पाहू शकता किती मस्त कलर आलाय असा. पाहू शकता तुम्ही. आणि याची चव असं पोहे परीस एकदम मस्त लागते चव. तुम्ही एकदा कराल ना तर नेहमी कराल तुम्ही घरी. आणि मुलांना तर खूप आवडेल. माझ्या घरी नेहमी राहतं हे. आता कोथिंबीर द्यायची वरून. हे पाहू शकता तुम्ही आता मुरमुऱ्यापासून बनवलेले पोहे. तर नेहमी बनवाल.